बाजार समितीचे किंग मेकर अशोक भाऊ राक्षे तुम्ही आहात असं सगळीकडून म्हटलं जाते, नागरिकांमध्ये चर्चा आहे. काय वाटतंय तुम्हाला? तुम्ही तर मोहितेंचे कट्टर समर्थक होते. जसं तुमचा राजकीय प्रवास चालू झाला तेव्हापासून तुम्ही त्यांच्याबरोबरच होते, कार्यकर्ते म्हणून काम केलं आणि अनेक पदांवर तुम्ही काम केलं. तर आत्ता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असं काय झालं की तुम्ही मोहितेंची साथ सोडली? आणि मला काही इथून कुठली इलेक्शन लढवायची नाही ना. मार्केट कमिटी ना, ग्रामपंचायत ना, पंचायत समिती माहिती त्यांच्यावर कुठलीच अपेक्षा नव्हती. फक्त शेवटची अपेक्षा होती मला सभापती करावं, फक्त बाकी काय नाही. मोहितेंचे कट्टर समर्थक म्हणून तुमची ओळख होती का तुम्ही सत्तांतर केलं? मला त्या कामगारांना न्याय देऊ शकत नाही याची खंत मनात होती, त्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला. संचालक अजून बाकीचे जे काही उमेदवार आहेत ते तुमच्यामध्ये समाविष्ट होतील का भविष्य काळामध्ये? काही सांगता येतं नाही, मला नाही सांगता. तुम्ही प्रयत्न करणार का त्यांना समाविष्ट करून घेण्यासाठी? हो, निश्चितच आम्ही आहे ना. आहे ती 10 जणांची आता एकजूट राहिली नाही. निश्चितच आज बाजार समितीमध्ये काम करत असताना, शेतकरी हिताचे निर्णय घेत असताना त्या सर्व जर संचालकांना वाटत असेल की बाबा आपल्याला या शेतकरी निर्णय घेण्यासाठी एकजुटीने या ठिकाणी काम करावं आणि मार्केट कमिटीचं नाव महाराष्ट्रामध्ये पुढे नेण्यासाठी त्यांचा जर हातभार लागत असेल तर आम्ही त्यासाठी निश्चितच प्रयत्न करीन. बाजार समितीवर सत्तांतर करण्याची वेळ का आली? बिगर कामी माझ्या बरोबर नाही म्हणून त्याला त्रास द्यायचा, हे जास्त प्रमाण वाढल्यामुळं हे तिघजण आमच्या बरोबर आले आणि हे आम्ही सभापती बदलाचं वारं हे पूर्ण केलेलं आहे. कामं सुचवली जी शेतकऱ्यांच्या दृष्टीने, माझ्या आर्थिक व्यापारी यांच्या दृष्टीने जी चांगली कामं होती, परंतु ती कामांचा कोणत्याही प्रकारचा विचार त्या ठिकाणी केला गेला नव्हता. आणि आम्हाला ह्या तिघांनी खऱ्या अर्थाने आमचे अशोकदादा राक्षे असतील, सायजी राजा मोहिते असतील, महेंद्र शेठ गोरे असतील, हे त्या पॅनलकडून होते, आमदाराच्या पॅनलकडून. त्यांनी आम्हाला साथ देण्याचं काम केलं. खऱ्या अर्थानं जे शेतकऱ्यांच्या हिताचं आहे, व्यापाऱ्यांच्या हिताचं आहे, आडत्यांच्या हिताचं आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हिताचं आहे, ते बघून त्यांनी आम्हाला साथ दिली आणि खऱ्या अर्थानं आज परिवर्तन घडले. नमस्कार, मी अँकर अक्षता कान्हूरकर शिंदे. आपल्या सर्वांना माहीत आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीची खेड या ठिकाणची निवडणूक पार पडलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये सर्व सदस्यांसोबत आज आपण बातचीत करणार आहोत. कशा पद्धतीने त्यांनी रणनीती केली आणि हा जो काही कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पडलेली आहे तर या पाठीमागची संकल्पना काय होती? आत्ताचे जे काही सर्व सदस्य आहेत आपल्यासोबत आहे. सभापती माननीय विजयसिंह शिंदे पाटील आहेत, त्याचप्रमाणे क्रांतीताई सोमवंशी उपसभापती त्यांची निवड झालेली आहे आणि सर्व संचालक आपल्यासोबत आहेत. काय वाटतंय तुम्हाला दिलीप मोहिते पाटलांचं जे काही वर्चस्व होतं तर कसं होतं त्यांचं वर्चस्व आणि आता तुम्ही ते सत्ता हाणून पाडलेली आहेत? सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा मी या बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मी अपक्ष म्हणून निवडून आलो होतो. त्यानंतर मी निवडणूक झाल्यानंतर मी आमदार साहेबांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता, परंतु गेल्या वर्षभराच्या काळामध्ये मी जे काही कामं त्या ठिकाणी घेऊन गेलो, जे काही कामं सुचवली जी शेतकऱ्यांच्या दृष्टीने, माझ्या आर्थिक व्यापारी यांच्या दृष्टीने जी चांगली कामं होती, परंतु ती कामांचा कोणत्याही प्रकारचा विचार त्या ठिकाणी केला गेला नव्हता. उलट वर्षभरामध्ये त्या आर्थिक आणि व्यापारी यांना खूप त्रास सहन करावा लागला होता. त्यांना नको त्या नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यामुळं मी ह्या सध्याच्या निवडणुकीमध्ये आमच्या हे जे काही 7 संचालक होते त्यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला, कारण त्यांची जी एकजूट होती ती अतिशय चांगली होती, त्यांची कामाची पद्धती अतिशय सुंदर होती. त्यामुळं मी असा निर्णय घेतला की यांच्याकडे गेल्यानंतर खरंच मला काहीतरी थोडासा न्याय मिळेल या दृष्टीने मी त्यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि बाजार समितीमध्ये सत्तांतर घडून आणलं. सत्तांतर जे झालं त्याच्यामध्ये तुम्ही 10 संचालक मिळून एकत्र काम करणार आहे. जसं सभापतींनी सांगितलं आहे की आम्ही सभापती नाही, आमचे सगळे संचालक 10 जण जे तुम्ही आता पुढच्या दिवसांमध्ये काही काम करणार आहेत. कशा पद्धतीने कामकाज असणार आहे? मी नक्कीच सांगू इच्छितो की आत्ताचे विद्यमान नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापती असतील आणि माझ्याबरोबरती जे सर्व संचालक आहेत त्यांची विचारधारा अतिशय चांगली आहे आणि ते नक्कीच शेतकऱ्यांच्या दृष्टीने आणि माझ्या आर्थिक व्यापाऱ्यांच्या दृष्टीने नक्कीच चांगलं काम करतील. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याचे मी ग्वाही देतो आणि त्याप्रमाणे अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्यांच्याकडून होईल याची मला शाश्वती आहे. बाजार समितीवर सत्तांतर करण्याची वेळ का आली? कारण या शेतकरी असेल, आडतदार असेल, व्यापारी असेल,
ह्यांच्याला म्हणजे कंटाळून म्हणजे नाहक त्रास हा शेतकरी आडते व्यापारी यांना कायम म्हणजे दररोज शनिवार असेल बुधवार असेल हे कायमस्वरूपी त्रास देण्याचं काम हे लोकप्रतिनिधी करतात. त्याच्यामुळं हे आम्ही एकजुटीने आत्तापर्यंत 7 जण राहिलो, पण यांना हे जे 3 जण आले त्यांनासुद्धा आम्ही न्याय देण्याचं काम ते जे सांगेल त्या पद्धतीने सभापती उपसभापती आम्ही सर्व सहकारी हे करू. त्रास म्हणजे नक्की काय त्रास होत होता? नाही म्हणजे शेतकऱ्याला जे पाहिजे आडत्याला जे पाहिजे त्याच्या विरुद्धच करणार कायम. व्यापारी असेल तर त्यांचं म्हणणं न ऐकता स्वतः हुकुमशाप्रमाणे हे कामं केली जायची. ही बा कसल्या पद्धतीच्या नोटीस असेल काय नाहक त्रास ह्याच्यामध्ये काय कुणाचं काय हित नाही आहे काय हे नाही आहे, पण बिगरकामी माझ्याबरोबर नाही म्हणून त्याला त्रास द्यायचा हे जास्त प्रमाण वाढल्यामुळं हे 3 जण आमच्याबरोबर आले आणि हे आम्ही सभापती बदलाचं वारं हे पूर्ण केलेलं आहे. आमदार दिलीप मोहिते या ठिकाणी सत्तेवर होते आणि आता तुम्ही एकत्र येऊन सत्तांतर केलेलं आहे. कशी असणार आहे पुढची रणनीती? गेले 18-20 वर्ष या तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते यांची सत्ता या कृषी उत्पन्न बाजार समिती खेड यांच्यावर वर्चस्व होतं. ज्या पद्धतीने त्यांनी सहकार चालवायचं त्या पद्धतीने सहकार चालवलं नाही. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय द्यायचं काम केलं नाही, व्यापाऱ्यांना आडत्यांना हमाल मापड्यांना न्याय द्यायचं काम केलं नाही. त्याच्यातून खऱ्या अर्थाने हे सत्तांतर झालेलं आहे. आम्ही 7 संचालक त्यांच्या विरोधात निवडून आलतो. भीमाशंकर परिवर्तन पॅनल हा होता, सर्वपक्षीय आमचा पॅनल होता. त्यात आम्ही सर्वपक्षीय निवडून आलेले सर्व पक्षांचे आणि आम्हाला ह्या 3 खऱ्या अर्थाने आमचे अशोकदादा राक्षे असतील, सायजी राजा मोहिते असतील, महेंद्र शेठ गोरे असतील, हे त्या पॅनलकडून होते, आमदाराच्या पॅनलकडून. त्यांनी आम्हाला साथ देण्याचं काम केलं. खऱ्या अर्थानं जे शेतकऱ्यांच्या हिताचं आहे, व्यापाऱ्यांच्या हिताचं आहे, आडत्यांच्या हिताचं आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हिताचं आहे ते बघून त्यांनी आम्हाला साथ दिली आणि खऱ्या अर्थानं आज परिवर्तन घडले आणि ह्या परिवर्तनाचा येणाऱ्या विधानसभेला नक्कीच 100% परिणाम होणार आणि ह्या तालुक्यात वेगळं चित्र तुम्हाला पुढील 1-1.5 महिन्यात दिसेल आणि नवीन आमदार या तालुक्याला दिसणार हे 100% खरं आहे. मोहितेंचं नेतृत्व तुम्हाला मान्य नव्हतं का? नेतृत्व कसं असावं? आपला दुश्मन जरी असला त्याला विचार घेऊन त्याचे काय अडचण आहे त्या अडचण समजून त्याचं चुकीचं असेल तर त्याचं काम करू नये, पण त्याच्या काय चुका आहे त्या चुका सुधारण्याचं काम करून आणि आपण त्यांना बरोबरी घेऊन त्याला खरं नेतृत्व म्हणतात. यांच्याकडे नेतृत्व नाही, फक्त दादागिरी, हुकुमशाही आणि हाच प्रकार त्यांनी कायम केला आणि लोकांना स्वतःच्या पाया पडायला भाग पाडलं. आमची एवढीच इच्छा आहे की तुम्ही लोकांसाठी काम करा, जनतेसाठी काम करा, शेतकऱ्यांसाठी करा, गोरगरिबांसाठी, सर्व घटकांसाठी काम करा. जर सर्व घटकांसाठी काम केलं असतं तर आज सत्ता बदल झालीच नसते आणि हे 3 आम्हाला साथ दिलीच नसती. पण त्यांचे विचार काही त्यांना पटले नाही म्हणून 3 आमच्याबरोबर आले. त्यामुळे हे सगळं परिवर्तन झालेलं आहे आणि खऱ्या अर्थानं आमदारकीचं बी परिवर्तन होणार म्हणजे होणार. कृषी उत्पन्न बाजार समितीची जी निवडणूक पार पडली तर याचे पडसाद विधानसभेवर पडतील का? 100% पडणार. हे त्याची सूचक आहे त्याचं आणि बदल हा घडणार हे 100% खरं. तालुक्यातून एकाच एक इलेक्शन होणार आणि दिलीप मोहिते आमदार हा इतिहास घडणार. पडणार म्हणजे पडणार. कृषी उत्पन्न बाजार समितीची जी निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये मोहितेंचे कट्टर समर्थक असणारे सयाजीराजे मोहिते या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे अशोकभाऊ राक्षे देखील आहे. आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मोहितेंचे कट्टर समर्थक म्हणून तुमची ओळख होती का? तुम्ही सत्तांतर केलं? पाठीमागच्या 1.5 वर्षापूर्वी बाजार समितीची निवडणूक पार पडली आणि मी ज्या मतदारसंघातून निवडून आलो त्या हमाल मापाडी मतदारसंघातून, तर त्या हमाल मापाड्यांचे अनेक प्रलंबित प्रश्न होते. ते अनेक वेळा या सभागृहामध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु विद्यमान जे संचालक मंडळ होतं त्यांनी त्या थोड्याशा प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं आणि कुठंतरी मला त्या कामगारांना न्याय देऊ शकत नाही याची खंत मनात होती. त्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला. बाजार समितीचे किंग मेकर अशोकभाऊ राक्षे तुम्ही आहात असं सगळीकडून म्हटलं जाते, नागरिकांमध्ये चर्चा आहे. काय वाटतंय तुम्हाला? तुम्ही तर मोहितेंचे कट्टर समर्थक होते. जसं तुमचा राजकीय प्रवास चालू झाला तेव्हापासून तुम्ही त्यांच्याबरोबरच होते, कार्यकर्ते म्हणून काम केलं आणि अनेक पदांवर तुम्ही काम केलं. तर आत्ता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असं काय झालं की तुम्ही मोहितेंची साथ सोडली? तसं काहीच तर
2015 साली मी मार्केट कमिटीला निवडून आलो. आमचं आमदार दिलीप मोहिते आणि दुसरा गट एक सर्वपक्ष गट, आम्ही 13 उमेदवार 13 संचालक निवडून आलो. त्या पिरियडमध्ये मला उपसभापती त्यांनी केलं, पण मला सर्व नातेवाईकांच्या कार्यक्रमात सांगायचे दादाला सभापती करा, दादाला सभापती करा. त्यांनी काय ते 5-7 वर्षे घालवले, पण मला काही सभापती केलं नाही. परत 2019 निवडणूक लागली. गेल्या वर्षी निवडणूक 2022-23ला निवडणुकीला आम्ही 10 संचालक निवडून आलो आणि विरोधातले 7-8 संचालक निवडून आलो. त्यानंतर महेंद्र गोरे आमच्यात आले, आम्ही 11 झालो. त्या पिरियडमध्ये आम्ही 7-8 दिवस बाहेर होतो आणि म्हणले बुवा सिनियरिटीपणाने सिनियर बुवा दादा निवडून आला आपल्या जुन्यातपैकी एकटाच, त्याला सभापती करायचं. त्यांनी काय त्या पिरियडमध्ये आम्हाला 7 दिवस बाहेर नेलं, सलील नेलं, इकडे नेलं, त्यांच्या हॉटेलवर नेलं. तर मला ठरलं बुवा दादालाच सभापती करायचं. मग त्यांच्यात नंतर ज्या दिवशी सभापतीची निवडणूक त्या दिवशी आम्ही इथे सभागृहात आलो, सर्व लाईनशीर बसलो, समोरची माणसं लाईनशीर बसली. मला आनंद होता बाबा मी सभापती होणार हे 100% ठरलं होतं. पण मनात त्यांच्या काय पाल चुकली, माझ्याबद्दल त्यांना काय आहे हे वाटलं. त्यांनी अचानक डायरेक्ट कैलास मोरेचं नाव घेतलं सभापती आणि उपसभापती विठ्ठलवरण्याचं नाव घेतलं. मी आपली खाली मान घातली, मनाला छातीला हृदयाला समोरून सांगितलं वा दादा आपल्याला काही न्याय नाही. तर वर्षभर मी काम केलं, सुरू काय झालं त्यांचे म्हणून ते काम केलं. विरोधकांच्या विरोधात त्यांच्याबद्दल कोणी काय बोललं तर मला ते सहन होत नव्हतं. मी विरोधकांनासुद्धा त्यांची मी माझ्या पद्धतीने माझी भाषा जाईल त्याला दाखवलेली. हे त्यांना पण माहिती आहे. सर 18-19 वर्ष त्यांच्याबरोबर मी चांगल्या पद्धतीने राहिलो, आजं पण त्यांच्याबरोबर राहिलेलो आहे, तसं काही नाही. पण मला माझ्या मनाला पाल चुकली. मला काय ते सभापतीपद करीत नाही आणि मला काही इथून कुठली इलेक्शन लढवायची नाही ना. मार्केट कमिटी ना, ग्रामपंचायत ना, पंचायत समिती माहिती त्यांच्याकडून कुठलीच अपेक्षा नव्हती. फक्त शेवटची अपेक्षा होती मला सभापती करावं, फक्त बाकी काय नाही. नेतृत्व तुम्हीच करा पण मला सभापती करावं, माझी अपेक्षा तीच होती. त्या पिरियडमध्ये बुवा मी शेवटच्या शनीपर्यंत गेलो त्यांच्याकडं. मी त्यांना सर्वांना माझी सर्व जे काय आहे समर्थक किंवा माझे नातेवाईक असतील सर्व काय असतील सर्वांना मी चर्चा केली. अण्णांसंग चर्चा झाली व मला शेवटची संधी 5 महिने का 6 महिने द्या विधानसभेची. आमचा मुलगा पण मला त्यांना बोलला. आमचे पाटील पोलीस पाटील, माझे घर कुटुंब मोठे, पोलीस पाटील पण बोलले, वकील ॲडव्होकेट अनिल राक्षे बोलले, सर्व माझे बंधू 14-15 बंधू आहेत माझे. सर्व आमचं एक विचार आहे घरचा एक विचार म्हणजे एक विचार. पण शेवटच्या क्षणी मी त्यांना बोललो मला सभापती करणार हात का नाही. ते म्हणले बघू म्हणलं. मी माझं मनाला वाटलं मला काय परमेश्वराची काय असेल बुद्धी दिली. म्हणजे एकंदरीत तुमच्या घरातले जे काही पोलीस पाटील असतील सर्व त्यांच्याकडे येऊन विनंती करत होते, परंतु तुमचा मान राखला गेला नाही. नातेवाईकांनी विनंती केली. त्यामध्ये माझे आई किरणदादा आयर असतील, दत्ता शेट्टी वडोबाचे, राम शिंदे माझे मामा आहेत, सर्वांनी विनंती केली त्यांना. ते बघू म्हणायचे, नुसते नाही म्हणले नाही, करू म्हणले नाही, बघू म्हणले. पण माझ्या मनात पाल चुकली आणि परमेश्वरांनी काय कानिमनाथाचं मी बघते, कानिमनाथांनी काय मला सद्बुद्धी दिली, त्या पद्धतीने मी गेलो. बाकी मला काही बोलायचं नाही. एकंदरीत तुम्ही मोहितेंवर नाराज असल्यामुळं या ठिकाणी समाविष्ट झालेले आहे तिकडे. मी त्यांच्यावर नाराज नाही, मी माझ्या सभागृहात जे संचालक मंडळ आहे त्यांच्यावर नाराज आहे. ओके. परंतु आत्ताचे जे काही मोहिते संचालक अजून बाकीचे जे काही उमेदवार आहेत ते तुमच्यामध्ये समाविष्ट होतील का भविष्य काळामध्ये? काही सांगता यायचं नाही, मला नाही सांगता. तुम्ही प्रयत्न करणार का त्यांना समाविष्ट करून घेण्यासाठी? हो, निश्चितच आम्ही आहे ना. ती 10 जणांची आता एकजूट राहिली नेहमी. निश्चितच आज बाजार समितीमध्ये काम करत असताना, शेतकरी हिताचे निर्णय घेत असताना त्या सर्व जर संचालकांना वाटत असेल की बाबा आपल्याला या शेतकरी निर्णय घेण्यासाठी एकजुटीने या ठिकाणी काम करावं आणि मार्केट कमिटीचं नाव महाराष्ट्रामध्ये पुढे नेण्यासाठी त्यांचा जर हातभार लागत असेल तर आम्ही त्यासाठी निश्चितच प्रयत्न करील. परंतु शेवटी हा जो ज्याचा त्याचा निर्णय आहे, त्यामुळे आमचं काही त्यांच्यावर असं बंधन कुठलं राहणार नाही. ओके. काय वाटतंय तुम्हाला, तुमचा अनुभव काय सांगतो? आत्ताच्या नवीन आमचे सभापती उपसभापती झालेले आहे ते इथून पुढच्या काळखंडामध्ये आम्हाला सर्व संचालकांना बरोबर घेऊन काम करतील व ही संस्था शेतकऱ्यांची आहे, तर शेतकऱ्यांच्या हितासाठी जे जे निर्णय असतील ते सर्व निर्णय आमचे सभापती उपसभापती व सर्व संचालक मंडळ करू व इथून मागच्या काळात जसा चुकीच्या पद्धतीने कारभार चालला होता त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने आम्ही आमच्या तालुक्याला दाखवून देऊ की आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू व इथून पुढच्या काळखंडामध्ये आमचे सभापती उपसभापती आम्हाला बरोबर घेऊन चांगल्या पद्धतीने काम करतील. ओके.
सगळ्या पक्षाचे नेते मंडळी आहेत, त्यांचा सगळ्यांना सपोर्ट, सभापती, उपसभापती आणि तुमच्या संचालकांना सपोर्ट मिळालेला आहे. काय वाटतंय विधानसभेवर पडसाद कसे पडतील? हा, एकंदरीत आत्ताच्या निवडणुकीमध्ये तुम्ही पाहिलं असेल की ह्या निवडणुकीमध्ये आमदारांनी वैयक्तिक निवडणूक घेतली होती की त्यांना पण कल्पना आहे की ह्याचे पडसाद विधानसभेला होणार आहे. त्यामुळे त्यांनी फार सत्तेचा वापर करून निवडणुकीला स्थगिती मिळवली होती. पण आमचा न्यायदेव तो विश्वास होता. आम्ही न्यायालयात गेलो, आम्हाला न्याय मिळाला व 10 तारखेला निवडणूक पार पडली. त्यांच्याकडं त्यांच्याकडे संख्याबळ नसल्यामुळे त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली व आमचे सभापती उपसभापती विराजमान झालेले आहे. तर उपसभापती क्रांतीताई, काय वाटतंय याच्या अगोदर महिला सभापती उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समितीवर झाल्यात? हो, याच्या आधी मला असं वाटतं की 3 महिला उपसभापती हा जो काम करण्याचा मान आहे तो त्यांनी घेतलेला आहे. आणि मला असं वाटतं आहे की ह्यावेळेस आमच्या सर्व संचालकांनी जो माझ्यावरती विश्वास टाकला आणि मी त्यांना कायम म्हणायचे की एक तुम्ही महिला म्हणून समजा, बऱ्याचदा असं होतं की काही वादाचे विषय असतील किंवा काही म्हणजे आपण म्हणतो ना की नको मार्केटला जायला वगैरे, असं यांनी मला कधीच हे केलं नाही. प्रत्येक गोष्टीचा अभ्यास तुम्हीही करा आणि त्याच पद्धतीने सर्वांनी मला एकत्र घेऊन अगदी मार्केटचा फेरफटका असू द्या किंवा कोणतेही विषय असे की अवघड असतील आणि ती मला नेहमी चर्चेत घेतलं आणि मलाही प्रत्येक वेळेस सगळे चर्चेचा सहभाग नुसता नाही तर माझेही मत घेतले आणि मीही निर्णयाच्या याच्यामध्ये त्यांच्याबरोबर कायम माझा सहभाग आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता महिलांना वाटेल की बाजार समितीला महिलाही चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. एक महिला उपसभापती काम करत असताना तुम्हाला कशा पद्धतीने तुम्ही काम करणार आहे यापुढे काय? मला असं वाटतंय की बऱ्याचदा असं होतं की मी पुणे मार्केटला पण संचालक होते, तर त्यावेळेस सुद्धा मला ही गोष्ट जाणवत होती की महिलांचा खूप कमी सहभाग बाजार समितीमध्ये असतो. मला असं वाटतंय की बाजारामध्ये व्यापारी असतील वगैरे आपण बघतोच की महिला कमी येणं जाणं असतं. पण मला असं वाटतं की ज्या वेळेस आपण एक चांगली महिला काम करत असताना जर सातत्यानं सर्वांच्या समोर येऊन वेगवेगळे प्रश्न जर सोडवायला तयार असतील तर नक्कीच मला असं वाटतं की महिलांचा सहभाग वाढेल. तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील, सगळ्या ज्येष्ठ संचालकांनी तुमच्यावर जबाबदारी दिलेली सभापती पदाची, तर त्यांनी स्वतः सभापती पद न घेता तुमच्यावरती जबाबदारी दिली आहे. काय वाटतंय तुम्हाला संचालकांच्या? नाही, निश्चितच आमच्या ह्या सगळ्या संचालक मंडळींनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि माझ्या नेतृत्वावरती, क्रांतीताईंच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आम्हाला सभापती उपसभापती म्हणून काम करायची संधी दिली. सगळ्यांचे तर मी आभार मानिलच, पण ह्या सगळ्यांना एक विश्वास आहे की हे सगळे दोघंजण आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन काम करतील आणि ह्या विश्वासाला आमचा तडा जाणार नाही. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की एकटा विजय शिंदे किंवा क्रांतीताई सभापती उपसभापती नाही, तर आम्ही 10 जण जे आहेत हे सभापती आहेत, हे उपसभापती आहेत आणि उद्याच्या काळात काम करताना देखील टीम म्हणून आम्ही काम करणार आहे की ते एकटा विजय शिंदे किंवा एकटा क्रांती सोमवंशी काम नाही करणार. हे सगळ्यांना बरोबर घेऊन हे सगळे सभापती म्हणून ज्यावेळेस टीमवर्क होईल त्यावेळेस ह्या संस्थेचं काम चांगलं होईल, अधिक व्यापक स्वरूपात होईल. आमचे 2-3 कॅम्पस मोठे आहेत, चाकण आणि हा राजूनगरचा, तरी ते एक वेगळ्या सगळ्यांची जर ताकद लागली तर मी मगाशी सांगितलं की महाराष्ट्रातल्या आयडॉल ज्या बाजार समिती आहेत त्यांचा आम्ही सगळेजण 10 जण दौरा करणार आहे. तिथल्या काही सूचना, तिथल्या काही ज्या काय मॉडेल त्या ठिकाणी तयार केलेत ते आणि आमचे काही विजनरी हे आहेत, आमच्या डोक्यामध्ये काही कन्सेप्ट आहेत, त्यांचं सांगड घालून एक व्यापक स्वरूपात उद्याच्या काळात महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये खेड कृषी उत्पन्न बाजार समिती एक वेगळी आणि हटके बाजार समिती कशी होईल, आयडॉल कशी होईल, शेतकऱ्यांचे प्रश्न इथं कसे सोडले जातील याच्या दृष्टीने आम्ही सगळे मनापासून त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे.